या ठिकाणी शेतकरी बळीराजा या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके आणि शेतकऱ्याचे कैवारी असे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं शेतकऱ्यांच्या वतीने मी हार्दिक मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी आमचे आदरणीय अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री, लोकप्रिय पालकमंत्री आणि महसूल मंत्री असे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचे मी अभिनंदन करील, स्वागत करील। या ठिकाणी आमचे जलसंधारण मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करील। अभिनंदन याच्यासाठी करेल की मोठा प्रकल्प हा नदीजोड प्रकल्प गिरीशभाऊच्या हातामध्ये आहे विदर्भातला, आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1,00,000 कोटी रुपये त्या प्रकल्पासाठी दिले, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी। असे गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत करील। आमचे आदरणीय राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब उपस्थित आहे, आणि आदरणीय सगळे आमदार, सगळे आमचे पुणकर साहेब या ठिकाणी कामगार मंत्री आहे, त्यांचे स्वागत करील। आणि या ठिकाणी एवढंच सांगतो मी की आज सानुग्रह अनुदान जे खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे दिलं ते इलेक्शनच्या आधी अनेक लोक घोषणा करतात, अनेक नेते येतात, भाषण देतात, पण 832 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देऊन त्याचं इम्प्लिमेंट ते स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर करत आहे। हे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा होत आहे। नाही तर तुम्ही जर पाहिलं, अनेक मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेता होते, मनोज चव्हाण त्या ठिकाणी आंदोलन करत होते, त्यांना मी फोन लावून त्यांच्याशी बोलणं करून दिलं, आणि जेव्हा ते सरकार होती त्या सरकारचा एक व्यक्ती त्या आंदोलनाला भेट देत नव्हता। आणि मनोज चव्हाण असो, मंगेशभाऊ इंगोले असो की गौतम खंडारे असो, या सगळ्या लोकांनी मैदानामध्ये उतरून त्या ठिकाणी आंदोलन केलं, आणि त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता, आमची सरकार आल्यानंतर या शेतकऱ्याला वारावर सोडणार नाही आणि सानुग्रह अनुदान देऊ, ते त्यांनी दिलं। मला अजून आठवते पिढी प्रकल्पाच्या काळामध्ये प्रतापदादा अडचण येते, खूप त्यांनी पण पाठपुरावा केला, आणि आम्हाला अभिमान आहे आमच्या मुख्यमंत्र्यांवर की या अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ताकदीनं आम्ही या सानुग्रह अनुदानाचा प्रचार केला, पिढी प्रकल्पामध्ये 1,00,000 रुपये एकराने जमीन जेव्हा घेत होते शेतकऱ्याकडनं, जेव्हा ठेकेदार शेतकऱ्याची काही ऐकत नव्हते, तेव्हा खरेदी विक्रीचे व्यवहार देवेंद्र फडणवीस साहेबांनी थांबवले। आता 12 ते 18 लाख रुपये एकराने पैसे मिळत आहे ना। तर हे जे आहे हे कोण करू शकते? ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्याबद्दल तळमळ आहे, शेतकऱ्याला न्याय द्यायची शक्ती आहे, आणि शेतकऱ्याबद्दल काही करायची इच्छा आहे। त्यामुळं आज पिढी प्रकल्पामध्ये 1,00,000चे 12,18 लाख रुपये एकराने पैसे मिळत आहे। समृद्धीमध्ये जमिना गेल्या, त्यांना 2चा गुन्हा पैसे दिले मोठ्या प्रमाणात। आज तुम्हाला माहीत आहे जल शिवारसारखी योजना देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केली। आजही उन्हाळ्यामध्ये जे गावागावामध्ये आम्ही जातो तो पाण्याची पातळी वाढलेली आहे, जमीन ज्या विहिरीमध्ये पाणी दिसत आहे ते कोणामुळं? जल शिवार योजना साहेबांनी राबवली, त्यामुळं आपल्याला आज त्याचा फायदा होत आहे। म्हणून या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, अनेकांनी शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून पदवी लावली, पण खरा जर शेतकऱ्याचा जाणता राजा असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहे, जे शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या न्यायासाठी काम करतात। आता या ठिकाणी प्रवीण भाऊ तायडे उभे बसले आहे। आता 4 दिवसांनी टेंबा आंदोलन झालं, ज्यांनी टेंबा आंदोलन केलं प्रवीण भाऊ त्यांना तुम्ही पुनश्चित करून टाकलं, पण त्यांनी टेंबा आंदोलन हे जर थोडं उद्धव ठाकरेच्या काळामध्ये ते मंत्री होते, जलसंधारण मंत्री होते, तेव्हा जर केलं असतं तर कदाचित या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळाला असता। फक्त नौटंकी करायची, दिशाभूल करायची, आणि ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सारखा विदर्भाचा सुपुत्र जो शेतकऱ्यासाठी काम करत आहे त्यांच्या विचारावर त्यांच्याबद्दल काहीतरी बोलायचं, फक्त नौटंकी करतात। मला माहीत आहे जे टेंबा आंदोलन करतात ते किती पाण्यामध्ये आहे आणि किती जमिनीवर आहे हे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे जाणलेलं आहे, सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। मनोज चव्हाण जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा ते जलसंधारण मंत्री होते, तेव्हा त्या आंदोलनाला एक दिवसही भेट दिली नाही, खोटे आश्वासन दिले। अरे बाप दाखवण्याचं श्राद्ध कर, हे काम करणारा माणूस जर आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब आहे, हा शेतकऱ्याचा कैवारी आहे, आणि यांच्यासोबत जनता आहे। आज आमच्या जिल्ह्यामध्ये
या विदर्भामध्ये एकतर्फा भाजपला जी सत्ता मिळाली, जे आमदार निवडून आले, ते फक्त कशामुळं? शेतकऱ्याची साथ होती. आणि शेतकऱ्यांना जे सानुग्रह अनुदान 832 कोटी रुपये दिले, 2च्या गुणकप्रमाणे या ठेकेदारांच्या घशामध्ये चाललेली जमीन वाचवली आणि 1 लाखाचे 12 लाखाचे 18 लाख दिले. ते कोणी दिले? तर फडणवीस साहेबांनी दिले. म्हणून या ठिकाणी जास्त काही मी बोलणार नाही, पण एवढंच सांगतो की आपल्या विदर्भाचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे आणि आपल्याला या संधीचं सोनं करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणून ज्या क्षणी जिथे कुठलंही इलेक्शन असू द्या, फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा पाहून त्याला ताकद द्यायची आहे, तरच आपलं येणारं भविष्य चांगलं आहे आणि ते आपण सगळे काम करू. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.